मुख्याध्यापक ऑनलाईन फरक बिले पाठवत नाहीत म्हणून एका शिक्षकाने कुटुंबासह 2 दिवसापासून उपोषण सुरू केलंय। शांतीनाथ महादेव इंगोले हे श्रीनाथ विद्यालय सोनके इथं सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांची वैयक्तिक मान्यता 25 एप्रिल 2023 रोजी झाली असून शालार्थ ID 3 मे 2023 रोजी झाला आहे। त्यांचं जून 2023 पासून नियमित वेतन शाळेतून निघत आहे। 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंतची फरक बिल रक्कम 17,21,637 रुपये अधीक्षक माध्यमिक यांच्याकडं ऑफलाईन पद्धतीनं 24 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल करण्यात आलं, परंतु ऑनलाईन पद्धतीनं बिल पाठवलं नाही। तसंच 28 मार्च 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतची एकूण फरक रक्कम 2,83,919 रुपये ऑफलाईन पद्धतीनं मुख्याध्यापकांनी शांतीनाथ इंगोले यांच्याकडे दिली, परंतु वेतन अधीक्षक यांनी ते ऑफलाईन इन्वर्ट केलेलं नाही। तसंच ऑनलाईन देखील पाठवलं नाही। सध्या ऑनलाईन बिलं पाठवणं सुरू असून गेल्या 2 वर्षांपासून शांतीनाथ इंगोले यांचं ऑनलाईन बिल पाठवण्यास मुख्याध्यापक टाळाटाळ करत आहेत। हे बिल मुदतीत न पाठवल्यास त्यांना बिलाची रक्कम मिळत नसल्यानं सहशिक्षक शांतीनाथ इंगोले यांनी 22 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुरू केलं आहे। मला 3 वर्ष झालं संस्था, आता ही 3रं वर्ष चालू आहे। मी दरवर्षी त्यांना फरक बिल मागतो आणि डिसेंबर महिन्यात संपलं की ते म्हणतात देऊ पुढच्या वर्षी। त्यांना असं करत हे 3रं वर्ष आहे आणि मागितलं तर संस्था भांडण काढते, शिवीगाळ करते आणि शाळेवर येऊन मला संस्थेचे अध्यक्ष यांनी मला शिवीगाळ केली, तुला चपलीने मारेल, आईवरून शिवी दिली। हेडमास्तर महेश इंगोले देत नाही, जा करायची जा, विनंती केली, हात जोडले, पाय पडलो, सर्वांना नेलं, घरच्यांना नेलं, सासू सासऱ्यांना नेलं, तरी त्यांना काही फरक पडत नाही। आणि केस माघारी घे, नाहीतर तुला उपोषण मागण घे, नाहीतर तुला महिलाच्या ह्याच्यात अडकवून टाकेल, उपोषण माघारी घे। ज्या दिवशी मी सोमवारी बसलो त्या दिवशी मला मुख्याध्यापकांनी सांगितलं अर्ज काढून घ्या, नाहीतर खोट्या गुन्ह्याखाली तुम्हाला अडकवण्यात येणार आहे, तुमचं तुम्ही विचार करा। अशी दमदाटी होत आहे, मला त्यांच्यापासून धोका आहे, माझ्यावर अन्याय